आहे ना पूर्वेला उभा आहे, पूर्वेला उभा आहे. हे घर दिसतंय. ह्या घराप्रमाणे आपण ज्यावेळेला त्याचा डोर बघतोय तो मध्यभागी येतोय. मध्यभागी डोर आलाय. थोडीशी जागा त्यांना उत्तरेला सोडावी लागली आहे, थोडी जागा त्यांना दक्षिणी दिशेला सोडावी लागली आहे. तर नक्की कुठल्या दिशेला जागा जास्त सोडावी की घर मधोमध घ्यावं? तर दरवाजा तर ह्यांनी पूर्वेच्या मधोमध घेतला आहे, पण तुम्ही माझ्याबरोबर या. ह्या दिशेला बघा, ही दिशा जी आहे ही दक्षिण मानली जाते. तर दक्षिणेला जितकं जास्तीत जास्त भिंतीजवळ घर सरकवता येईल तेवढं ह्यांनी सरकवलं आहे. ही दक्षिणेच्या मधली जी जागा आहे तुम्ही बघाल तर ही कमी प्रमाणात सोडलेली आहे की दक्षिणेच्या भिंतीजवळ घर जास्त प्रमाणात घेतलं गेलेलं आहे, जेणेकरून हे घर पॉझिटिव्ह म्हणजे दक्षिण जडत्व निर्माण करेल. दक्षिणेला जडत्व असतं, हेवी असते जागा, त्या दिशेला जास्तीत जास्त वजन निर्माण करावं. उत्तरेला हलकापणा असावा, उत्तम अशी मोकळी जागा सोडावी. तर दक्षिणेला जडत्व निर्माण करण्याकरता इथे त्यांनी ही भिंत जवळ असताना कमी जागा सोडल्या, त्यामुळे दक्षिण हेवी झालेली आहे, ती वास्तूप्रमाणे शुभ मानली जाते. तसंच इथे तुम्ही याल तर डोर हे पूर्वेला आहे आणि पूर्वेच्या उत्तर दिशेला म्हणजे स्पेसिफिकली उत्तर बाजूला इथे आपण पाहू शकता की हा भला मोठा पॅसेज ह्यांनी सोडलेला आहे. हा जो भला मोठा पॅसेज आहे हा उत्तरेला आलेला आहे. तर हा जो पॅसेज आहे इथे उत्तर दिशा मोकळी झाली आहे. उत्तर दिशा हलकी पाहिजे, मोकळी पाहिजे, सुंदर पाहिजे, नीट अँड क्लीन असावी, अशा कन्सेप्टप्रमाणे ही दिशा मोकळी ठेवली गेली आहे. तुम्ही बघा, नेहमी घर बांधलं तर जातं त्याच्या चारही बाजूला जागा थोडी थोडी सोडावी लागते. तर सुनिश्चित करा की पश्चिम आणि दक्षिणेला कमीत कमी जागा सुटेल आणि पूर्व आणि उत्तरेला मॅक्झिमम जागा सुटेल. म्हणजे जास्त मोकळ्या बाजू तुम्हाला पूर्वेला मिळेल किंवा उत्तरेला मिळेल, जेणेकरून खेळायची जागा किंवा बागडायची जागा ही पूर्व उत्तरेला येईल, तिथे जलतत्व येईल. अशा प्रकारे तुम्ही घर बांधताना त्या प्लॉटच्या साऊथ वेस्ट कोपऱ्यात म्हणजे दक्षिण पश्चिम कोपऱ्यात डिझाईन करा. म्हणजे आपोआपच आपलं घर शुभत्वाकडे जाईल, पॉझिटिव्हिटी निर्माण करेल.